नमस्कार मंडळी, जय खानदेश. कसं असेतच तुम्ही मना भाऊ आणि बहिणी स्वन. तर आम्ही जाई राहिनो अंबळनेरला जत्राले. दाखा आम्ही कोण कोण शेतस. मना भाऊ, मनी बहीण, मनी आत्या बिएल शेबो. हाय देखा आम्ही सगळा जाय राहिनो अंबळनेरला जत्राले. हाय देखा आम्ही असं जाई राहतो बाई उल्हासनगरतून अंबळनेरले उनूत. मग नंतर डिसाईड कर की जावानं कोठे. तर नंतर ध्यान मावून की आपली अंबळनेरनी जत्रा आज भरणार आहे भाऊ. आणि मंगळग्रहण बी तटे दर्शन व्हाय जाई. तर आम्ही सगळ्या का दाटी वाटी बठीसन मना बावले लहान धाकला बावले कसं डिक्कीमा चेपी द्यायले टाकी द्यायले देखा कसं ये राय ना त्या. आणि आम्ही बी मना मांडीवर मनी बहीण बटेले. आमने आत्या सेपरेट मना काका मस्त ड्रायव्हिंग कराय ना भाऊ फोनवर बोल राय ना स्टाईल मारी सन. आयले का आम्ही पोची जायला ते मंगळग्रहले बहिणी सन. आमने आत्या कशी आसे राहिनी दाखा. आमने आत्याला लई भारी वाटतं ब्लॉगिंग करत होय. दाखा आम्हाला भाऊ सांग राहिनी चपला पहिले गाडी मग काढली होता आम्ही काढली दात चपला. नंतर आम्ही गवत आते मंगळग्रहले. दाखा एंट्री इतकं भारी वातावरण होतं पावसाळानं मंडळी. आमले खूप भारी वाटणं इतकं भारी वाटणं ती फिरावले म्हणजे तठेच राहायला पाहिजे असं. नंतर आहे का आपलं मंगळग्रहणी एंट्री शे कितली भारी. आमना काकाले ना स्टिकर पाहिजे होतं बहिणीसवन. आपलं काय म्हणत असते मंगळग्रहण गाडी लावाले मग ते त्या लेवाले गा येतात की तटे भेटस का. मग नंतर आम्ही सगळा गौत आहे का इतलं सुंदर वातावरण आहे झाडं झोपं आमले लय मन इतलं प्रसन्न होईन ना की लय भारी वाटणं. एंट्री करताच लय भारी इथे का डेकोरेशन वगैरे इतलं भारी करेले. आहे रे का ते वॉर्निंग मी दिले. मी फक्त दाखत बोलीचं नाही दाखडच. आहे रे का मंदिर एवढं भारी बनालं होतं की इतलं भारी वाटे तटे घुसतास एंट्री करतास. आहे आणि मी सांगस वहिनीसवन की हाय रे का इतलं भारी डेकोरेशन करेल होतं झाडं वगैरे डेकोरेशन लाईट वगैरे माणसंच नाही त्या साईडला एंट्री बायस नाही या साईडला एंट्री लय भारी वाटे काय तर. आणि आम्ही पण येतच आता उल्हासनगरले जातच पण आता अंबळनेरले येते 1-2 दिन न उनता. पण आज विचार करा की जाऊया बा मंगळग्रहले. तर आहे रे का आले आम्ही मंदिरमा एंट्री करवाय ना मस्त येस नाही तर रॉयल एंट्री करायला मी नाही द्या का दर्शन करताना मनी आत्या मम्मी मनी बहिणीसून असले वाटतं मी रील काढेल आणि रीलनी काढ काय तू बहिणीसून. आहे रे इतलं सुंदर मंदिर होतं ना इतलं सुंदर ना मन प्रसन्न वगैरे मग सगळं आमना काका बिका आहे रे का आमना भाऊसवन सगळ्यासने आम्ही दर्शन लिहिलं इतलं भारी वाटणं. नंतर आम्ही सगळ्यासने टिका लाया एक करीसन आहे एक ने लाया तर सगळा आम्हाला लावायला लागेल टिका बहिणीसून. पण लावायला पाहिजे चांगली गोष्ट आहे टिका लावतं मंदिर मग असं वाटतंच थोडंफार. मिनी बी लाई लिहितात थोडं रील्स वगैरे काढी लिहितात बहिणीसून. पण इतलं भारी वाटी राहीन तर मंगळग्रहले ही सण आम्ही येतच बहिणी सण. पण कसं 1-2 दिन येतच पण जायला काय भेटच नाही. पप्पांना बी काम वगैरे जातच त्यांना म्हणता लगेच चालणार जातच आम्ही. पण आता आम्ही एक विचार करा फॅमिली जमेले तर मंगळग्रहला जाई येऊत असं. आणि आमने आत्या दे का तिथली भारी टिकाला राहीन. अरे का पाया बी पडले तर ब्राह्मणना पाया पडले तर मनी मोठी बहिणी तिने बी रील्स काढली तर थोडा 1-2 तटे अलाउड नव्हतं. पण आम्ही तेच सांगा की आमले एकच रील्स काढा नाही म्हणून आम्हाला काकाशे दाखला. आमले एवढं भारी वाटणं ना मंगळग्रहले सण मन खरंच फ्रेश होई. या टाईमना फोटोशूट चालू होता एक कधी सण आम्ही सगळ्यांनी तटे फोटो काढा कारण की व्ह्यू चांगला होता. डेकोरेशन वगैरे भारी करेल होतं म्हणजे फोटो काढायला बी जागा चांगली तटे आम्ही सगळ्यांनी फोटो काढात. मग येते काय आम्ही पुढे जायला आणतात मी उलटी ब्लॉगिंग आम्ही चालू होती. आणि कारण की जत्रा बी बरेले ना अंबळनेरनी मग तटे जावं नव्हतं म्हणून आमले घाई होती नाही तर जत्रा बनवाई जाती. तर आहे का आमनं महत्त्वानं डिसिजन चालू होतं. नंतर आम्ही जाई राहीन तू काय का तुमले तोपर्यंत मी पुरा व्ह्यू दाखवते दे शॉर्टकट माहिती का झाडे वगैरे असं. नंतर मला एक आहे ना मस्त आपलं साईडले दत्त मंदिर पण आहे मी तुमले दाखवडस तोपर्यंत व्हिडिओ देखा तुम्ही थोडाफार. मी इथलं भारी लिहिले देखा आपलं पूर्ण मंदिर दिख रहा है ना. आठे झाडे वगैरे डेकोरेशन लय भारी आडे बठाले चेअर बी आहे. आडे बी फोटोशूट चालू होता मी बी 1-2 फोटो काढी देतात बहिणीसवन. आणि नंतर मला इथलं भारी वाटणं एक व्ह्यू दिख ना मला आहे का कितलं भारी वाटत आहे ना. आई दत्त मंदिर शे तर आठे आम्ही सगळ्यांनी दत्तगुरूनं दर्शन लिहिलं बहिणीसवन. सगळ्यांनी दत्त तटे बी फोटो काढत 1-2 फोटो काढत. मग आम्ही थिएटरला जाई राहीन तू
म्हणजे थोडीशी ब्लॉगिंग वगैरे फोटो रील्स काढणं होतात. मग नंतर आमल्या दिखणे वडापावने दुकान. पण कसं होतं ना बहिणीसं घरतून जी येल होतो तर आम्ही म्हणून आम्ही काही वडापाव खादा नाही. मी फक्त व्हिडिओ काढली दा आणि नंतर आठ एक लोकेशन सापडणं म्हणे आत्या लगेच जाई बटणी दे का फोटो काढायला म्हणे काका त्यासनी मस्त पोच दिसून फोटो सगळ्यासनी काढली दा ते. नंतर थोडे पुढे जायचं आणि कितलं भारी देखाणं म्हणजे सीन आहे ना की कचरा पेटी ठेवली ते नामाच कचरा टाकाना रे काही कचरा नव्हता मग राहिले मस्त साफसफाई ठेवली. आणि नंतर पार्किंग वगैरे आम्ही डायरेक्ट मग ग्रहणा बाहेर जायला होता ते एक्झिटले. नंतर मला मम्मीने कॅमेरा पकडा बा तू कधीच नाही थके जाईल बा मी पकडच कॅमेरा आते तर मी थोडं रिलॅक्स कर. नंतर आम्ही थोडं पुढे जाऊ आमले कारण की लोकेशन सापडणं त्या काका पैर आहे ना तटे फोटो काढाले तटे विमाना काका तेसनी एक एक करीसन सगळ्यासनी फोटो काढा तवशीन म्हणे मम्मीने सगळा व्ह्यू लिहिली जा थोडा थोडा करीसन म्हणजे वातावरण भारी होतं. आणि तिनं बी थोडासा व्हिडिओ लिहिली दा जगा दाखाडा नव्हता अरे का आम्ही सगळा फोटो काढला ना. पहिले मला काकाने नंबर लायला होता मग तेच नाही देखील सगळ्यासनी नंबर लावा. वातावरण एवढं भारी वय जायला होतं पावसाळ्यानं मस्त थंड थंड वातावरण असं फिरायला जाऊन असं थंड वातावरण पाहिजे. नंतर आम्ही गौस सकारा महाराजनी जत्रा आली आहे का मग बहीण पोच दिली नाही ती पण चालली गई ती पुढे हाय का इथली भारी जत्रा भरेल होती ना असं वाटत होतं की कोणता पायरा बसून कोणता नाही. पण पुढे गौत आम्ही तर दे का काय घडणं आम्ही गोडशेल जिलेबी लई म्हणून आयली टाकले मी इथली भारी जत्रा लाईटिंग इथलं भारी व्ह्यू होता त्यांना मग बी खूप भारी वाटणं. पण जत्रा मग होत ना मोड हा पै घ्या कारण की पालख्या काढे आणतात त्या आमले पालखा आंबाटा नव्हतं. पण जत्रा संपे जायला होती गाईच टाईमही जायला होता 8:30-9 वाजे जायला होता तेव्हा आम्ही पोचलो. मग थोडंफार मी जेवढं होतं तेवढं शूट करली द आणि मम्माना काकाला बी लिहिली तर का आमना काका कसा स्माईल दिला आहे ना काका स्माईल नाही रे का आमना फॅमिली मम्मी भाऊ थोडंफार जेवढं होतं जत्रानं गाईच लिहिली दन फोटो बिटो काढली दादा आम्ही घरले निघली. तर तुमले मला व्हिडिओ आवडणार होईल तर मला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय खानदेश.